नमस्कार, मी राजश्री ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। घड्याळात वाजलेले आहेत रात्रीचे 11:15। 12:30ची ठाण्यावरनं तुतारी एक्सप्रेस पकडायची आहे, कारण मी चाललेली आहे कोकणात माझ्या गावी। ह्या वर्षीची दिवाळी जी मी आहे ती तिथेच सेलिब्रेट करणार आहे। सो तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर जे सामान आहे हे सामान फक्त थोडंसंच आहे, अजून थोडंसं सामान आहे, परंतु ते गाडीच्या डिक्कीत ठेवलेलं आहे। गेल्या वर्षी माझे वडील माझ्याबरोबर होते दिवाळीमध्ये, ह्या वर्षी ते नाहीयेत। सो आईला ते फार तिला जी खूप कमतरता जाणवणार ह्या गोष्टीसाठी की वडील या वर्षी नाहीयेत। सो तिच्यासाठी म्हणून मी या वर्षी दिवाळीत तिच्यासाठीच फक्त मी गावाला जाते आणि ॲज वेल एज मुलाला सुद्धा शाळेला सुट्टी पडलेली आहे दिवाळीची। सो त्याच्यासाठी मी गावाला चाललेली आहे। आणि महत्त्वाचं दुसरं एक कारण असं आहे की माझ्या सासरची जे तुळशी विवाह जो असतो तो तिकडे आम्हाला ह्या वर्षी आमची वर्सल असल्यामुळे ते आम्हाला करायचं आहे। सो तुळशी विवाह गावाला कसा सेलिब्रेट केला जातो, म्हणजे गावाला कसा साजरा केला जातो हे पण सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। सो आता रात्री मी निघते तुतारी एक्सप्रेस पकडण्यासाठी। आता सर्व सामान घेऊन निघालोय खाली। गाडीमध्ये मिस्टर वाट बघतायत आणि माझ्याकडे ट्रॉलीवाली बॅग आणि लॅपटॉप बॅग आहे, सो तीच घेऊन आता मी उतरलेली आहे। आता गाडीत सर्व सामान ठेवलंय आणि निघालोय आता स्टेशनच्या दिशेने। असं म्हटलं जातं की गणपतीचा सण एन्जॉय करायचा तर तो कोकणात आणि दिवाळीचा सण एन्जॉय करायचा तर तो मुंबईमध्ये, कारण मुंबईमध्ये खूप सारी रोषणाई असते, फटाके फोडण्याची मजा असते। कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी नाही केली जात, परंतु मी यावर्षीची दिवाळी माझ्या फॅमिली बरोबर सेलिब्रेट करायला चालली। आम्ही आता खूप लवकर स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आनंद टॉकीज आहे तिथे थांबलोय गाडीमध्ये, कारण गाडी आहे 12:35ची आणि 12:05ला ती दादरवरनं सुटते तुतारी एक्सप्रेस। सो तोपर्यंत आम्ही विचार केला की स्टेशनवरती जाऊन थांबण्यापेक्षा गाडीत बसलेलं कधी बरं, कारण तिथे जाणार परत तिथे खूप सारी गर्दी असणार, कारण एक 10 मिनिटं पण नाही, एक 5 मिनिटातच आम्ही स्टेशनला पोहोचू। इकडनं पलीकडे आम्ही नेहमी येतो आणि तिकडनंच आम्ही नेहमी ट्रेन पकडायला जातो, कारण आनंद टॉकीजच्या इथे कसं एक पार्किंगला एक तर जागा मिळते गाडी 4 व्हीलरसाठी, आणि तिकडनं स्टेशन म्हणजे 5 नंबर प्लॅटफॉर्मला आमची ट्रेन लागणार आहे। सो ते जायला पण बरं पडतं, त्याच्यामुळे आम्ही तोपर्यंत इथे गाडीत बसूनच जरा टाइमपास करतोय। मी पण दिवसभरात काही व्हॉट्सअप वगैरे चेक नव्हता केलेला, सो तो आता इथे बसून चेक करतोय आणि आता थोड्या वेळानंतर मग स्टेशनला जाऊ। हे आहे माझं लगेज, ह्या 3 बॅगा। सो आता आम्ही हळूहळू सगळ्या बॅगा घ्यायला सुरुवात करतोय। तर आता आम्ही पोचलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर 9-10च्या इथे, आणि आता आमची ट्रेन जी आहे ती लागणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 5ला। तर आम्ही आरामात आणि सावकाश जातोय, खूप काही घाई नाही आहे, गर्दी पण नाही आहे, कारण ट्रेनला असं स्टेशनवरती तरी मला दिसतंय, तुम्ही ते बघू शकता स्टेशनवरती खूप काही गर्दी नाही दिसत आहे इथे। तर आरामात आम्ही आमचं सामान घेऊन चाललेलो आहोत। तेच सांगते ना, आज गर्दी नाही आहे, हॉट डे असेल म्हणून। आपण ही जरी घेतली असती ना तरी चालली असती। कोकण कन्या नाही, कोकण कन्याला ते तिकीट अवेलेबलच नव्हते।
नाही रे, LTD सुपरफास्ट पूर्ण AC नाही का? तर आता उतरतोय स्टेप्स प्लॅटफॉर्म नंबर 5ला जाण्यासाठी. आताच वेअर इज माय ट्रेनवरती सर्च केलं तेव्हा कळलं की ट्रेन आता घाटकोपरला आलेली आहे. सो थोड्याच वेळात आता माझ्या मते अनाऊन्समेंट होईल की ट्रेन कुठे लागणार आहे. तो आमचा B1 डबा आहे, कुठे लागणार आहे हे आता थोड्या वेळातच त्याची अनाऊन्समेंट करण्यात येईल. आता बाकीची अजूनही कोणती तरी ट्रेन येणार आहे तर त्याची अनाऊन्समेंट चालू आहे. आता डेस्टिनेशन टाईपवरती आत्ता चाललं आहे की आमचा जो डबा आहे तो आम्ही खूप पुढे आलेलो, पुन्हा आता चालत चालत मागे चाललो आहे. तुम्ही इथे पाहू शकता की आमची ट्रेन आता आलेली आहे. तर आता सर्व सामान वगैरे ट्रेनमध्ये चढवते आणि मग तुम्हाला भेटते. तर मला B1मध्ये मिडल आणि अप्पर अशा 2 सीट्स मिळालेल्या आहेत. तर आता माझ्या चादर आणि उशी वगैरे ठेवून झालेलं आहे. तर आता थोड्या वेळ झोपायची तयारी करतो आम्ही. तर मी माझ्या आता बर्थवरती झोपायला आलेली आहे आणि जी सकाळ असेल ती असेल कोकणामध्ये. सो तुम्हा सगळ्यांना गुड नाईट. चाय गरम. गुड मॉर्निंग. घड्याळात वाजलेले आहेत 5:45. अजून रत्नागिरी स्टेशनसुद्धा आलेलं नाही आहे आणि मला जाग आली. कारण नाही म्हटलं तरी ट्रेनमध्ये झोप वगैरे लागतच नाही. मला तर असं होत असतं की कधी कणकवली येते आणि कधी मी माझ्या घरी जाते. आता आम्ही पोचलेलो आहोत रत्नागिरी स्टेशनला. मी आता पोचलेली आहे रत्नागिरी स्टेशनला. घड्याळात आता 8 वाजले. तुतारीचं टायमिंग कदाचित चेंज केलेलं आहे वाटतं, कारण 10:30चा टाईम कणकवली दाखवतोय. सकाळच्या टायमाला इथे फळांचे स्टॉल वगैरे ओपन झालेले आहेत. रत्नागिरीचं फेमस असं वडापाव खाण्याची जी मजा आहे ना ती काही औरच आहे. अर्ध्याहून अधिक ट्रेन आहे ना ती रत्नागिरी स्टेशनला खाली होते. तुम्ही बघू शकता बरीच सारी पब्लिक रत्नागिरी स्टेशनला उतरते. मला जर कोणी विचारलं ना की तुला कोणती ट्रेन आवडते तर मी एक सांगेन की मला कोकण कन्या आवडते. परंतु असं नाही आहे, मी कोणत्याही ट्रेनने प्रवास करायला तयार असं. मेन पर्पज असतो की कोकणात येणं. कोकणात येण्यासाठी मी कोणत्याही ट्रेनने यायला तयार असते. तुम्ही इथे बघू शकता की रत्नागिरी स्टेशन गेलेलं आहे. अर्ध्याहून अधिक कंपार्टमेंटमध्ये लोकही उतरलेली आहेत आणि हा आमचा शहाणा असा झोपलाय. पावसानंतरचं जे कोकण आहे, म्हणजे कोकणातला जो अनुभव आहे पावसाळ्यानंतरचा, तो खूप काही वेगळा आहे. कारण गारवा असतो आणि छान असं धुकं पडलेलं असतं. सकाळचं झाडाच्या पानांवरती दव पडलेलं असतं. तर ते जो अनुभवायचा तो जो अनुभव आहे तो काही वेगळाच असतो. आणि आता दिवाळीच्या सुट्ट्या पण लागलेल्या आहेत. बरीच जणं कोकणात फिरायला चाललेली आहेत. 2 वर्षानंतर पुन्हा पर्यटकांचा ओढसुद्धा वाढलेला आहे कोकणाकडे. कारण आताच आमच्या कंपार्टमेंटमध्ये जे बसलेले होते आमच्याबरोबर, सो ते सुद्धा तारकर्लीला फिरायला चालले. तर त्याच्यामुळे आता दिवाळीमध्ये पर्यटन आहे ते वाढायला सुरुवात होईल. हे बघून खूप छान वाटतं. खरंच कोकणातलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते खरंच खूप छान आहे.
मला माझ्या ब्लॉगद्वारे सुद्धा तुम्हाला हेच सांगायचं आहे की निसर्गाने कोकणाला खूप काही दिले. तो कोकणामध्ये तुम्ही फिरायला नक्की यायचा. खूप सुंदर आहे माझं कोकण. आम्हाला भूक लागलेली आहे आणि आम्ही आता नाश्ता करतोय. नाश्त्यासाठी आम्ही इथे मेदूवडा आणि 2 इडली आणि त्याबरोबर चटणी असं घेतलेलं आहे. नाश्त्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात कारण आता आम्ही ज्याच्याकडे नाश्ता घेतला त्याच्याकडे कांदा पोहे, उपमा, सँडविच, ब्रेड ऑमलेट होतं. परंतु आम्ही आता नाश्ता करतोय तो इडली, मेदूवडा आणि सांबार याचा. आता वाजलेले आहेत 8:41 आणि आम्ही पोचलोय आता आडवली स्टेशनला. आम्ही पोचलोय विलवडे स्टेशनला. तुम्ही ह्या विलवडे स्टेशनचा रील बघितला असेलच. लोक काय बनवतील याचा काही नेम नाही. ऑलरेडी ट्रेन ही कणकवलीला 10:30ला पोचणार आहे आणि अजूनही आम्ही विलवडे स्टेशनला आहोत. अजूनही विलवडे स्टेशन क्रॉस नाही केले. खूप कंटाळा आलाय पण आता पर्याय नाही या गोष्टीला. सकाळी लवकर उठले कारण झोपसुद्धा येत नव्हती. आता थोड्या वेळापूर्वी आम्ही मेदूवडा आणि इडली खाल्ले परंतु पुन्हा भूक लागली. चिप्स घेतले परंतु आता डायरेक्ट 10:30ला कणकवलीला पोचणार आणि थोड्या वेळात नंतर पुन्हा जेवणाचा टाईम होणार. सो आम्ही विचार केलाय की आता पुन्हा इथे ट्रेनमध्ये काही नाही खायचे, डायरेक्ट घरी जाऊन जेवायचे. आता आम्ही पोचलेलो आहोत राजापूर स्टेशनला, राजापूर रोडला. कदाचित आता इकडनं ट्रेन फास्ट होईल असा अंदाज आहे कारण आता 9:15 झालेत. 10-10:30चा टायमिंग हा कणकवलीचा. वेळाने वेअर इज माय ट्रेन वरती चेक करते. आता 10:32चा टायमिंग हा कणकवली दाखवतोय. खूप कंटाळा आलाय. ही ट्रेन खरं 10 वाजेपर्यंत पोचते आणि मागच्या वेळेला मी कोकणकन्याने प्रवास केला होता तेव्हा मला तुतारीचं तिकीट नव्हतं मिळालेलं कारण मी खूप अगोदर बुक केल्यामुळे मला कोकणकन्याचं तिकीट मिळालं आणि ह्या टायमाला मी खूप लेट ट्रेनचं तिकीट बुक केलं आणि त्याच्यामुळे मला तुतारी एक्सप्रेसचं तिकीट मिळालं. खूप कंटाळा आलाय आता. आता सर्व सामान घेऊन मी आणि हर्षित दोघंही दरवाजाकडे उभे आहोत. आता एक 2-3 मिनिटांमध्ये कणकवली स्टेशन येतं आहे
तर आम्ही सामान घेऊन उतरतो. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत कणकवली स्टेशनला आणि थँक गॉड की 1 नंबरला गाडी आलेली आहे. तर आता आम्ही सामान घेऊन उतरतो सगळं. होप तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तिथपर्यंत टेक केअर.